नमस्कार, मी मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण साऊथ इंडियन रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजेच आमला पापू म्हणजेच आवळ्याची आमटी। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले 4 आवळे घेतलेले। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि हे भांड आपल्याला गॅसवर ठेवायचंय आणि याला साधारण आपल्याला 7 ते 8 मिनिट छान असं वाफून घ्यायचंय। तुम्ही इथे बघू शकता आपले आवळे छान वाफले गेलेले आहेत। आता पूर्ण थंड करून घेऊया। इथे मी आवळे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने फोडून घेत आहे। हे हाताने सुद्धा सहज निघतात। तर बघा इथे आपला आवळा छान वाफला गेलेला आहे आणि बिया सुद्धा सहज निघतात आणि यातलं आवळ्याचं जे पाणी आहे ते मी इथे वापरणार आहे। आता आपण जी आमटी करणार आहोत ती आपण कुकरमध्ये करणार आहोत। यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तूप घालायचे। तुम्ही इथे तेलाचा वापर सुद्धा करू शकता। तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा राई आणि 1 चमचा जिरं घालायचे। जिरं आणि राई छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे पाव चमचा हिंग। हिंग घातल्यानंतर इथे मी 1 चमचा आलं किसून घातलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा मी इथे लसणाच्या पाकळ्या चिरून घातलेल्या आहेत, म्हणजे साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या मी मधून कट दिलेल्या आहे। हे सर्व घातल्यानंतर आता ह्याला छान असं परतून घ्यायचंय। फोडणी मस्त पडलेली आहे, सुंदर वास येतोय। आता या स्टेजला इथे आपण वाफून घेतलेले आवळे घालायचे। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि 1 चमचा लाल तिखट घालायचे। आता हे सर्व परतून घ्यायचे, म्हणजे आवळ्याला छान असं कोट करून घ्यायचे। तो खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। आणि आता तुम्ही इथे बघू शकता आवळ्याला मसाला छान कोट झालेला आहे। या स्टेजला आता आपण यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ मी जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती यामध्ये ओतायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचे। डाळ छान परतून घ्यायची। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचे। तर इथे मी जवळजवळ 3.5 वाटी पाणी घालत आहे आणि आपल्याला आता फक्त यामध्ये डाळ छान अशी शिजवून घ्यायची, त्यामुळे पाणी जास्त वापरायचं नाहीये। आता चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्टे आपल्याला करून घ्यायचे। आता 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे। मी इथे विस्करच्या साहाय्याने अशा पद्धतीने ही डाळ घोटून घेत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त सुगंधी चविष्ट अशी आपली आमला पापू रेसिपी तयार आहे, म्हणजेच आवळ्याची आमटी तयार आहे। खूप भन्नाट लागते। मी इथे सर्व करून घेतलेली आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपी विषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉइन करा।